आणि ते ठोकून. अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही, महाराष्ट्रात चोऱ्या, अनेक चोऱ्या बघितल्या, पण जात चोरांची टोळी मात्र आता सुळसुळाट झालाय त्यांचा, जात चोरांची टोळी. अरे आरक्षण मिळायला जन्माला यावं लागतं, आरक्षण मिळायला. अरे इथं बघा, आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी आहेत, तिथं पारधी समाजाच्या गौरी गोपाळ आलेले आहेत, गोसावी आलेले आहेत, तांड्यावरनं बंजारा समाज आलाय, लोहार, सुतार, कुंभार. अरे किती जणांची नावं घ्यायची, नावं पाठ झाली मीडियाची सुद्धा. या गेवराईच्या आमदाराने काल परवा आमच्या बंजारा बांधवांच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा दिला. त्या मुरकुल्या आमदाराला मला सांगायचंय, थांबा 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 थांबा, गेवराई मध्ये बंजारा समाजाचं मतदान 38,000 आहे. थांबा थांबा, या बंजारा समाजाच्या जे तांडे आहेत त्यांच्या घरावरचं पत्र निघालं नाही. तुला आमच्या पिढ्याने पिढ्याने मत दिली, तुला तोपर्यंत तांडा सुचला नाही, तोपर्यंत तुला एसटी आरक्षण सुचलं नाही. थांबा, या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती एक झालेत, एक झालेत, एक. माळी, साडी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराऊ, गडची, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, वडार, सोनार, कुंभार, तेली समाज, नाभिक समाज. आता इथं तर पारधी बांधव आलेत, पारधी. थांबा थांबा, 2 मिनिटं थांबा, मी नुसती नावं नाही घेत. राज पारधी, शिकार पारधी, फासे पारधी, किती सांगू पारध्यांच्या उपजाती. बंजारा समाजाचं सांगू का, काय काय सांगू. अरे मूर्खुल्या, अरे तुम्ही जर हैदराबाद गॅजेट काढून जर तुम्ही ओबीसी मध्ये येणार असाल तर मग आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांना वाटू शकतं ना, अरे आम्ही तर एसटी मध्ये होतो. थांबा थांबा, आमच्या धोबी बांधवांना वाटू शकतं ना, आम्ही एससी मध्ये आहोत. मग आमच्या धनगर बांधवांना पण वाटू शकतं आम्ही एसटी मध्ये आहोत. अरे आमच्या विजयंती मधल्या विमुक्त जातींना वाटू शकतो आम्ही एसटी मध्ये आहोत. अरे या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आम्हा जातींना तुम्ही काय दिलं तर विजयंती दिलं. आम्ही ट्रायबल आहोत, विजयंती अ दिलं, विजयंती ब दिलं, विजयंती क दिलं, विजयंती ड दिलं. म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल मान्य केलं. पण आम्हाला जर तुम्ही एसटी मध्ये टाकलं तर मल्हारराव होळकरांच्या भाषेमध्ये मुळा मुठा नदीच्या काठावर हे जे आताचे आमदार खासदार आहेत हे धुणं बडवायला जातील. आत्ता पण जाऊ शकतात बरं का. तो मुरकुल्याच्या कसा तिळपापड झालाय ना. आता म्हणाल तुम्ही, खरं तर त्याची लायकी नाही बरं का त्याचं नाव घेणं एवढी. आणि आपल्यातली 1-2-4 माणसं काय म्हणतात माहितीये का, हाकेसर उठसूट येतंय आणि बीड जिल्ह्यात येतंय. त्यांना सांगतो मी, या मुरकुल्याचा बाप आहे ना तिकडे बारामतीमध्ये, अरे त्या बारामतीमध्ये मोर्चा घेऊन आलोय. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनोरीला चाललोय, नांदेड जिल्ह्यामध्ये चाललोय, जालना जिल्ह्यामध्ये चाललोय, परभणीमध्ये चाललोय. आणि आमच्या मुंबई उपनगरामध्ये आगरी, कोळी, भंडारी, कराडी, कोकणामधला कुणबी, या सगळ्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये एल्गार पुकारलाय. आता मी आलोय कुठं, शृंगारवाडी, शिरूर कासार तालुक्यात, गेवराई तालुक्यात, बंगाली पिंपळा, शेकटा, चकलांबा, तिंतरवणी. ए थांबा थांबा, बारकी बारकी गाव आहेत आजूबाजूला, वाड्या वस्त्या आहेत. उमापूर, भालगाव,
अरे शहाजहान काय थांबा थांबा, अरे भांडायचं नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघा, भोगलवाडीची सभा झाली 32 गावांची, भोगलवाडीची सभा झाली 32 गावांची, आणि आजची शृंगारवाडीची सभा 50 गावांची. आणि परवा जी होणार ना, हे बघा, आम्ही जिल्हा तालुक्याला जात नाही, मी वाड्या वस्त्यावरती जातोय. आजच नगर जिल्ह्यामधली, अहिल्यानगर जिल्ह्यामधली सभा ठरवून आलोय. माऊली महाराज, बळीराम तात्या, हा जगन्नाथाचा रथ आहे, आणि या जगन्नाथाच्या रथाला हात कुणाकुणाचा लागणार आहे? ज्याचा ज्याचा जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे. आणि जे काय आडवी उभी जी काही चाकाखाली येतील, रथ अडवायला येतील, त्यांच्या मुंडक्यावरनं हा रथ जाणार आहे. अरे 10% मतदाराला मुख्यमंत्री महोदय तुम्ही एवढं घाबरताय, 10% लोकांना एवढं घाबरताय तुम्ही. ऐका ऐका ऐका, 10% लोकांना तुम्ही एवढं घाबरताय. आम्ही ओबीसी विजयंती बांधव किती आहोत? 60% आहोत, 60%. अजून आमची आंबेडकरी जनता, आमची आदिवासी जनता, त्यांचं किती मतदान आहे? 60-70% आपण जातो. मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांगणं आहे, नामांतर लढ्यामध्ये तुमची घरं जाळणारे कोण होते? 56 मोर्चे काढले तुम्ही. 56 मोर्चामध्ये तुमची मागणी होती की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. आमच्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का? आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं सांगणं आहे, छत्रपती संभाजीनगरचा खासदार कुणी पाडला? अरे इथं एक मेहबूब शेख नावाचा एक कार्यकर्ता होता, माझा मित्र आहे बरं का. अरे त्यांची मतं तुम्ही घेतली, पण त्या मेहबूब शेखला मतं नाही दिली तुम्ही. अजून सांगतो ऐका, अजून सांगतो, सगळे मुस्लिमांमधले 60% ओबीसी आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. गावगड्यातल्या 18 पगड जाती एकत्रित येत आहेत. स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला आम्हाला